शिवरायांचा अवमान करणारा आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती समोर येतेय। आता कोरटकर विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। त्यामुळे कोरटकर आणखीनच अडचणीत सापडलाय। प्रशांत कोरटकरचा पाय आणखी खोलात। कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस। शिवरायांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी आणखीनच वाढल्यात। प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता। प्रशांत कोरटकर हे जे आहे हा अजून फरार आहे। दिनांक 18/3/24 रोजी माननीय सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यापासून तो फरार आहे। त्याच्या शोधकामी आपले तपास पथक जे आहे ते नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी तपास पथक गेलेला आहे आणि त्याचा तपास शोध सुरू आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण लुकआउट सर्क्युलर पण जारी करतोय। माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता। मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना। मग तो कुणी दिला, त्याच्या मोबाईल मधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते। महिनाभर झालं हे होत नाहीये। प्रशांत कोरटकर दुबईला जरी गेला असला तरी त्याला शोधून काढणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दुबईला जाऊ का अजून कुठे पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील। 18 मार्चला प्रशांत कोरटकरला तातडीनं अंतरिम जामीन देण्यास कोर्टानं नकार दिल्यापासून कोरटकर गायब झालाय। येत्या सोमवारी त्याच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। आता लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। त्यामुळे कोरटकर कधी पोलिसांच्या हाती लागणार याकडे लक्ष लागलंय। कोल्हापूरहून प्रताप नाईकसह नागपूरहून अमर काणे, झी 24 तास।